नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. गेल्या काही वर्षात मूव्ह ऑन करणे हा शब्द, ही फ्रेज आहे, ही खूपच पॉप्युलर झाली आहे आणि हे खूप ऍप्ट आहे की एखाद्या ठिकाणी आपण अडकलोय आणि तिथून पुढे जायचंय. तर जनरली स्पीकिंग ही फ्रेज वापरली जाते, ही रिलेशनशिपच्या बाबतीत वापरली जाते की एक वाईट रिलेशनशिप आहे किंवा एक रिलेशनशिपमध्ये आपण अपयशी ठरलोय तर तिथून पुढे जाऊया, मूव्ह ऑन करूया. आजचा विषय हा जो मूव्ह ऑनचा आहे याच्यामध्ये फक्त रिलेशनशिप अभिप्रेत नाहीये. मला रिलेशनशिपच्या बरोबरीनं एखादा चुकलेला निर्णय असेल, एखादा आलेलं अपयश असेल, त्या तिन्ही गोष्टींवर हे मूव्ह ऑन कशा पद्धतीनं काम करतं याचे 7 टप्पे आहेत आणि हे 7 टप्पे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, तुम्हाला लक्षात येतील. मूव्ह ऑन करण्याचं, कारण सडनली तर करता येत नाही की बाबा निघालो आणि संपलं सगळं. ग्रॅज्युअली प्रोसेस होत असते, टप्प्याटप्प्यानं होत असते, म्हणूनच हे 7 टप्प्यांचा विचार केलाय. तर जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्हाला हे 7 टप्पे लक्षात येतील आणि कदाचित जेव्हा आयुष्यात मूव्ह ऑन करायची वेळ येईल, जेव्हा असे निर्णय चुकतात, एखादा अपयश येतं किंवा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात, नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि तिथून मूव्ह ऑन करायची वेळ येते, तेव्हा तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याचं एक सार आहे की आयुष्य कधी एका जागेवर थांबत नाही. रोज उठून आयुष्य एकसारखं नसतं. रोज काहीतरी नवीन नवीन गोष्टी घडत असतात. कधी खूप चांगलं काहीतरी घडतं, कधी खूप वाईट काहीतरी घडतं. पण म्हणून आपण थांबू शकत नाही, कारण सूर्य थांबत नाही, पृथ्वी फिरायची थांबत नाही. रोज सूर्य उगवतो, रोज आपण सकाळी उठावंच लागतं, आलेला दिवस ढकलावाच लागतो. कामावर जायची इच्छा नसेल तरी आपल्याला कामावर जावं लागतं, ते काम करावं लागतं. एखादा दिवस फार तर फार आपण रजा घेऊ शकतो, 2 दिवस घेऊ, 8 दिवस घेऊ, पण पुन्हा एकदा ते काम करावंच लागतं, त्यातून बाहेर पडावंच लागतं. आणि हे काम नसेल तर दुसरं काम असेल. कामच नाही, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींचं असं आहे. बघा ना, सकाळी आपण ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो, पण लंचच्या वेळेपर्यंत भूक लागते. लंच केलेला असतो, पण रात्रीच्या जेवणापर्यंत भूक लागते. हे शरीराचं चक्र आहे, पृथ्वीचं चक्र आहे, निसर्गाचं चक्र आहे आणि हे अव्याहत चालू राहणार. याच्यामध्ये चढ येणार, उतार येणार, अपयश येणार, यश येणार. याच्यामध्ये एखादं नातं आहे, हे खूप छान फुलेल, एखाद्या वेळी तेच नातं नकोसं वाटायला लागेल, बाहेर पडावंसं वाटायला लागेल. किंवा एखाद्या वेळी एखादा पार्टनरच फसवून निघून जातो, फसवत पण नाही, त्याला वाटतं की निघून जावं, तो निघून जातो. दुसरा पार्टनर त्या आहे तिथेच राहिलेला असतो. एखाद्या वेळी अपयश येतं, आपण प्रयत्न सोडून त्या अपयशातच गुंतलेले असतो. या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर पडायचं म्हणजेच मूव्ह ऑन करायचं. या परिस्थितीला सोडून आयुष्य आपलं पुढं चालू ठेवायचं म्हणजे मूव्ह ऑन करायचं. कारण आयुष्य थांबत नाही, जसं म्हटलं, पृथ्वी थांबत नाही. आपल्याला रोज उठून दिवस सुरू करावा लागतो आणि संपवावा लागतो. आपण जरी संपवला नाही, आपण जरी सुरू केला नाही, तरी जगासाठी तो दिवस सुरू झालेला असतो, संपत असतो. म्हणूनच आपण सुद्धा कुठंतरी मूव्ह ऑन करणं गरजेचं असतं. हे मूव्ह ऑन कशा पद्धतीनं करायचं आणि हे का करायचं मुळात? कारण मूव्ह ऑन नाही केलं तर काय बिघडलं? आपण एखाद्या प्रवासाला निघालोय आणि आपली गाडी पंक्चर झाली किंवा गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपण तिथेच थांबतो का? आपण काय करतो? पंक्चर काढून घेतो, थोडं फ्रस्ट्रेशन येतं, वैतागतो, पंक्चरवाल्याला शोधतो किंवा गाडीमध्ये स्टेपनी असेल तर आपण बदलतो व्हील, पुढे जाऊन पंक्चरवाल्याकडे जातो, त्याच्याकडनं ते स्टेपनी, ते जे काय पंक्चर्ड व्हील आहे ते बदलतो आणि पुढे जातो, पुढे प्रवासाला लागतो. थोडाफार सेटबॅक बसतो आपल्याला, कारण आपण कधी तरी लवकर सुरुवात केलेली असते, आपल्याला वाटत असतं की हा प्रवास लवकर संपेल, पण सेटबॅक बसतो. आपण थोडे मागे येतो, वेळेच्या बाबतीत आपलं गणित चुकतं, पण पुन्हा एकदा ते सावरून घेतो आणि आपल्या मुक्कामाला आपण पोहोचतो. हीच गोष्ट आयुष्याच्या बाबतीत आपल्याला करायची आहे. हे जे छोटे छोटे सेटबॅक्स असतात, हे सेटबॅक्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील, हे सेटबॅक्स आपल्याला गृहीत धरून चालावे लागतील आणि याच्यातून मूव्ह ऑन करावं लागेल. या सुधारणाला आपण पुढे घेऊन गेलो तर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ऍक्सेप्टन्स. आपल्याला हे स्वीकारावं लागेल की हे अपयश आलंय किंवा हा डिसिजन चुकलाय, माझा हा निर्णय चुकलाय, नको करायला पाहिजे होतं पण आता चुकलाय, किंवा या नात्यामध्ये आता पुढे काही नाहीये, इथून संपलंय सगळं, किंवा पार्टनरच सोडून गेलाय. हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. स्वीकारणं म्हणजे अपयश नाही, किंवा स्वीकारणं म्हणजे हे नसतं की संपलं सगळं, हरून बसलो. स्वीकारणं म्हणजे कुठंतरी मनामध्ये आपण याची तयारी करायला सुरू करतो की हे झालंय, जे घडायचं होतं ते घडलंय, माझ्या हातात नव्हतं, काही वेळा माझ्या हातातही होतं एखादा निर्णय घेताना, पण दॅट्स ओके, घडून गेले. आता जे घडलंय ते निस्तरायला पाहिजे, पण ती पुढची स्टेज येते. पण त्याच्या आधी हे घडलंय, हे मी स्वीकारलंय, मला कळलंय,
की इथं अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि या गोष्टींमुळे जो मला फटका बसायचा आहे तो बसलेला आहे. आता मी या स्थितीत आहे. आई एम इन दिस मेस. ये रायता फैल गया है. अभी कैसे समेटना है वो बात की बात है, लेकिन अभी फैल गया है. आता झालंय. गडबडगुंडा झालेला आहे. दुसरी गोष्ट येते, आता झालंय हे झालंय, याच्यात काय करायचं? रायता फैल गया है, इसको समेटना कैसे है? हाउ टू क्लिअर दिस मेस? ऍक्सेप्ट केलं, झालंय, माझा निर्णय चुकलाय, अपयश आलंय, नात्यामध्ये गडबड झाली. आता यातून काय शिकलो? यातून आपण काय शिकलो? या जो काय अनुभव आलाय आपल्याला अपयशाचा असेल किंवा चुकलेल्या निर्णयाचा असेल, यातून काय शिकलो आपण? कुठं चुकलोय? नेमकं काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं आपण? किंवा काय केलं त्यावेळेस काय करायला पाहिजे होतं? वेळ चुकली आहे का? पद्धत चुकली आहे का? मग त्याचा आपण आढावा घ्यायला पाहिजे. तो आढावा घेताना आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात की अरे बापरे, हे करायला पाहिजे होतं. तेव्हा आपण जोशात हे करून बसलो जे आपण करायला नाही पाहिजे होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण शिकत जातो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी, ते छोट्या छोट्या अपयश ऑलरेडी आपल्या प्रवासात येत असतं, आपल्या तेव्हा लक्षात आलेलं नसतं आणि त्याच छोट्या छोट्या गोष्टींनी मिळून कुठंतरी एक मोठा फटका बसलेला असतो, ज्याला आपण अपयश म्हणतो, निर्णय चुकलाय म्हणतो. तो जो प्रॉब्लेम झालेला आहे तो झाला तेव्हा झालाय. त्यामुळे हे आपल्याला त्या अपयशातनं, त्या निर्णय चुकलेल्यातनं हे शिकायला हवं. आणि हा दुसरा टप्पा असतो की इथं आपण शिकतो. आता तिसरा टप्पा काय येतो? तिसरा टप्पा हा येतो की आता जे झालंय ते झालंय, आता आपण शिकलोय. इथे सगळ्यात मोठी गडबड होत असते. आपण काय करतो? आपण आहे ना, अपयश आला असेल तर आपण हरवून बसतो, स्वतःला दोष देतो. निर्णय चुकला म्हणून स्वतःला दोष देतो की असा निर्णय मी घेतलाच का? असं मी करायलाच नको पाहिजे होतं. हे माझ्या हातनं चूक झाली, मी मूर्ख माणूस आहे, मला हे नाही करायला पाहिजे होतं, मला कुणीही माफ करू शकत नाही. चिल, तुम्ही तुम्हाला माफ करायचे. कुणी माफ करो अथवा न करो, तुम्ही तुम्हाला माफ करायचे. रिलेशनशिप असेल तर आपण इतके चिडलेलो असतो, आपण इतके असे सूड बुद्धीने पेटलेलो असतो, खुन्नस असते, सोडत नाही त्याला आता किंवा सोडत नाही तिला. जे घडायचं ते घडून गेलंय. आपण काहीही केलं, कितीही आपण प्रयत्न केला, कितीही डोका पटलं, तरी आपण ती गोष्ट परत आणू शकणार नाहीये. आणि आपण ती गोष्ट किंवा ती व्यक्ती परत आणू शकणार नाहीये याचाच अर्थ आपल्याला आपल्या आयुष्यातून ती व्यक्ती निघून गेली, तो चान्स निघून गेलाय. आता पश्चाताप करण्यापलीकडे आपल्या हाती काही नाहीये. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्याला दोष द्यायचा किंवा सूडबुद्धीने वागायचा आणि त्या व्यक्तीला दोष द्यायचा आणि त्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी आपण मनात प्रयत्न करायचा, मनात तयारी करायची किंवा प्रयत्न करायचा. नो वे. इंग्लिशमध्ये म्हणतात फॉरगिव्ह अँड फॉरगेट. विसरून जा, माफ करा. मी मराठीत त्याला उलट म्हणेन की माफ करा आणि विसरून जा. स्वतःला माफ करा, त्या व्यक्तीला माफ करा, त्या सिच्युएशनला माफ करा. विसरून जा की हे घडलं. सोपं नसतं. बटन दाबलं, बटन बंद केलं, इतकं सोपं नसतं. याला एक वेळ द्यावा लागतो. तो वेळ द्यायला पाहिजे, कारण ती तेव्हाच तयारी होती जेव्हा आपण हे स्वीकारतो, यातून शिकतो आणि पुढचा टप्पा येतो की जिथे आपण म्हणतो की आता यातून मी माफ केलंय, मी विसरून गेलोय, आता मला पुढे जायचंय. अल्टिमेट गोल काय आहे? मूव्ह ऑन करायचंय, पुढे जायचंय, बाहेर पडायचंय. मग हे छोटे छोटे टप्पे येतात त्याचे, ते आपल्याला फॉलो करायला पाहिजेत आणि ते केले तरच आपण या गोष्टी अचीव्ह करू शकतो, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. व्हॉट इज मूव्हिंग ऑन. जे घडायचं ते घडून गेलंय, जे व्हायचं ते होऊन गेलंय. त्यामुळे चौथी गोष्ट जेव्हा येते त्याच्यामध्ये आपण आता पुढचं काय करायचं तो प्लॅन करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फाउंडेशन तयार आहे. लक्षात घ्या, आपण ऍक्सेप्ट केलं की हे घडलंय, आपण त्यातनं चुकांबद्दल शिकलोय. त्यामुळे आपल्याला चुका कळल्यात, काय चुका केलेल्या होत्या, नात्यामध्ये काय चुका केल्या किंवा एखाद्या निर्णयात काय चुका केल्या, हे सगळं कळलंय आपल्याला. आता याच्या पुढे जायचंय आपल्याला आणि पुढे जाण्यासाठी मन रिकामं पाहिजे, कारण आपल्याला नवा उत्साह त्याच्यामध्ये भरायचा आहे. म्हणून आपण काय केलं? फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आता पुढे जायचंय. मग पुढे जायचंय तर नवीन प्लॅन करायला पाहिजे फ्युचरसाठी. मग नात्यामध्ये काय लगेच असा प्लॅन नाही करतायत, इव्हेंच्युअली ते होतं, पण त्यासाठी आपली तयारी पाहिजे मनाची. जेव्हा यशापयशाचा विचार करतो, कुठलाही असेल, परीक्षेतला असेल, आयुष्यातला असेल, करिअर मधला असेल, तेव्हा त्या यशापयशासाठी, अपयश आल्यानंतर पुन्हा यश मिळवण्यासाठी, पुन्हा नव्यानं प्रयत्न करण्यासाठी आपल्याला आपला प्लॅन तयार करावा लागेल, आपली योजना तयार करावी लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल. ओके, झालं, हे चुकलं, हा निर्णय चुकला, याच्यात अपयश आलं, पुढे काय करायचं, यातून काय शिकलो मी, आता पुढे कसं जाऊ.
आणि पुढे कसा जाऊ त्याच्यामध्ये मग खूप गोष्टी येतात की ठीक आहे पुढे जायचंय ना, प्रयत्न करायचा आहे ना, मग कुठला प्रयत्न करायचा आहे, काय अचीव्ह करायचंय, काय टप्पा आहे, त्याचे छोटे छोटे टप्पे काय आहेत, अल्टिमेट गोल काय आहे, ते टप्पे गाठण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करायचे याच्यावर मी अनेकदा व्हिडिओज केलेले आहेत. त्यामुळे प्लीज जर तुम्हाला वाटत असेल की ध्येय कसं गाठायचं, त्याचे टप्पे कसे असतात, ध्येय प्राप्तीच्या मार्गातल्या अडचणी काय आहेत, याचे व्हिडिओज जाऊन एकदा चेक करा, सगळे केलेले आहेत वेगवेगळे. जेव्हा आपण असं ठरवतो की आता यातनं बाहेर पडायचंय आणि आपण नवीन काहीतरी करायचंय, तेव्हा सगळ्यात मोठं काय येतं अडचण माहिती, लोक. आपल्याला जी लोक आपल्या आजूबाजूला असतात ती लोक बऱ्याचदा पाय खेचत असतात आपले. झालं ना, एकदा पडलाय ना, त्याच्यात तोंडावर आपटलाय ना, परत तेच काय करायचंय. अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचंय जर आपल्याला मूव्ह ऑन करायचंय. अशा लोकांपासून लांब राहायचंय जर आपल्याला पुन्हा यशासाठी प्रयत्न करायचे. कारण ही लोक आपले पाय खेचत असतात. ही लोक, काही लोक त्यातली चांगल्यासाठी सांगत असतात, ऑफकोर्स काळजीनं सांगत असतात. काही लोकांना बघवत नाही की आपण पुन्हा प्रयत्न करतोय. काही लोक याच्यासाठी आपल्याला करू देत नाहीत कारण त्यांनी प्रयत्न केलेले आणि ते अपयशी ठरलेत. त्यामुळे ज्या काही पद्धतीनं लोक आपल्याला विरोध करतायत, जो लोक निगेटिव्ह आपल्या भोवती आहेत, त्यांना दूर सारायचं, शिताफीनं दूर सारायचं, टॅक्टफुली दूर सारायचं. पण अशा लोकांच्या सहवासात राहायचं की जे लोक आपल्या या नव्या निर्णयाला आपल्याला पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतायत. अशा लोकांच्या आपल्याला सहवासात राहायचंय. या पॉझिटिव्ह लोकांची आपल्याला सोबत हवी आहे. जर ही लोक आजूबाजूला नसतील, बिंदास युट्यूबवर जा. युट्यूबवर असे खूप चांगले चांगले मोटिवेशनल पॉझिटिव्ह लोक आहेत की जे आपल्याला आयुष्यात पुन्हा काहीतरी करायची उभारी देतात. त्या लोकांचं ऐकायचं. त्या लोकांचं ऐकल्यानंतर आपल्याला नक्की एक धीर येतो, बरं वाटतं आणि आपण यातून बाहेर पडू शकतो. आयुष्यातही असे जे लोक असतील, आठवून आठवून पहा, 5 मिनिटं एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतं, मला अशी व्यक्ती पाहिजे. आणि ती असते आपल्या आयुष्यात कुठेतरी, आपल्याकडून कदाचित दुर्लक्ष झालेलं असतं. त्याच्यामुळं ही व्यक्ती आपण शोधायची आहे आणि अशा व्यक्तींना आपल्या आजूबाजूला ठेवायचंय, सो दॅट जेव्हा आपण पुन्हा प्रयत्न करायला जाऊ, जेव्हा आपण परत निर्णय घ्यायला जाऊ, जेव्हा आपण परत नातं सुरू करायला जाऊ, तेव्हा या व्यक्तींची आपल्याला मदत होते. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळं करत असताना आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. कारण जे होतं, अपयश येतं किंवा निर्णय चुकतो किंवा नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा सगळ्यात परिणाम जो होत असतो तो मनावर होत असतो. आपण त्रास करून घेतो, याचा होतो आपल्याला त्रास, म्हणजे करून घ्यायची गरज नसते, होतो आपल्याला त्रास, खूप त्रास होतो. आणि मग असं वाटतं की अरे यार, माझं हा प्रॉब्लेम झाला, नैराश्य आलं, मला डिप्रेशन आलं आणि खूप नाही ते विचार यायला लागतात, ओव्हर थिंकिंग करायला लागतो आपण. या सगळ्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. शरीरावर परिणाम होणं हे सगळ्यात घातक आहे, कारण आपण आपलं आयुष्य कमी करायला लागतो या सगळ्यातून. त्यामुळे आपल्याला शरीरावर परिणाम जर करून घ्यायचा नसेल तर स्वतःची केअर करायला लागेल. आपल्याला निगेटिव्ह व्यक्तींपासून, निगेटिव्ह गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल. चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी शिकणे, चांगल्या पॉझिटिव्ह लोकांच्या बरोबर राहणे, त्याच्यानंतर व्यायाम करून आपल्यातली निगेटिव्हिटी घालवणे. घाम गाळला की ती जाते निगेटिव्हिटी. डान्स आवडत असेल डान्स करायचा, म्युझिक ऐकायला आवडत असेल म्युझिक ऐकायचं, स्केचिंगची आवड असेल स्केचिंग करायची, एखादी हॉबी बाळगायची. या सगळ्यातून आपण स्वतःची काळजी घेत असतो. ध्यानधारणा करायची, मेडिटेशन वगैरे, यातून आपण स्वतःची काळजी घेत असतो. आपण अशा गोष्टींपासून एक स्वतःभोवती कवच निर्माण करू शकतो की ज्या गोष्टी आपल्याला मागं खेचतात, ज्या गोष्टी आपलं मन दुखवतात. स्वतःची काळजी घेणं ही खूप मोठी अवस्था असते, या सगळ्यातला टप्पा असतो. त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि 7वा आणि शेवटचा टप्पा आहे, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. बऱ्याचदा आपण याच गोष्टीला धरून बसतो आणि आपलं नुकसान करतो. हा टप्पा आहे की प्रत्येक वेळी चांगला शेवट होईल, सुखांत होईल, ही अपेक्षा प्रत्येक वेळी करणं चुकीचं आहे. अपयश येतं म्हणून आपण यशासाठी पुन्हा प्रयत्न करतोय, निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा एखाद्या नवीन नात्यात प्रवेश करतोय. पण हे करत असताना प्रत्येक वेळी सुखांत होईल, प्रत्येक वेळी सगळं छान होईल, अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर टुगेदर, जे काय म्हणजे यशाच्या बाबतीत असेल, नात्याच्या बाबतीत, प्रत्येक वेळी ही गोष्ट खूप विचार करून किंवा खूप त्याच अपेक्षेनं सुरुवात करताना करू नये. होतं कसं की आपण एखाद्या गोष्टीला सुरुवात केलेली असते, एखाद्या नात्याला सुरुवात केली असते, पहिल्या दिवसापासून सुखी संसाराची स्वप्न रंगवत असू आपण. आजचा काळ नाही तसा, कदाचित पूर्वीचा होता. आजचा काळ नाही. आज इतक्या अनपेक्षित गोष्टी अनपेक्षित पद्धतीनं आपल्या समोर येत असतात की आपल्याला कदाचित ना त्या नात्यातून बाहेर पडावं लागेल पुन्हा एकदा, किंवा तो प्रयत्न सोडून द्यावा लागेल, किंवा ते अपयश येऊ शकतो. परफेक्शनचा जो अट्टाहास असतो ना प्रत्येक वेळी, हे परफेक्टच व्हायला पाहिजे, तो अट्टाहास कदाचित आपल्याला पुन्हा एकदा ते अपयश देईल.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सोडायला पाहिजे. परफेक्शनचा अट्टाहास सोडायला पाहिजे. सगळं छानच होईल, सगळं असं अगदी मी आखलंय त्याच पद्धतीनं होईल, ही गोष्ट जी आपण धरून ठेवतो ना, ते धरून ठेवणं आपल्याला थोडं थोडं लेट गो करायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण हे सोडत नाही ना, आपल्या मुठी उघडत नाही ना, तोपर्यंत नवीन काहीतरी पकडण्यासाठी आपल्या हातात जागाच नसते. भरलेला ग्लास असतो, त्यात परत पाणी भरता येत नाही, कुठलीच गोष्ट भरता येत नाही. त्यासाठी रिकामं करावं लागतं ते भांडं, तर त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी नव्यानं भरता येतं. याच गोष्टी आहेत. या गोष्टी खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि या जर हे 7 टप्पे आहेत, हे 7 टप्पे आपण व्यवस्थितरित्या पार केले तर डेफिनेटली आपण ज्या जागेवर थांबलोय, ज्या गोष्टीमध्ये अडकलोय, त्यातून बाहेर येऊ शकतो, मूव्ह ऑन करू शकतो. त्यामुळे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे या सगळ्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ, त्यात काय तुम्हाला चांगलं शिकायला मिळालं का नाही मिळालं, हे सगळं मला कमेंट करून कळवा. तुम्हाला वाटत असेल की अजून एखाद्या विषयावर मी व्हिडिओ करणं अपेक्षित आहे तर प्लीज तो विषय सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ करेन. आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कुणासाठी तरी आवश्यक आहे, त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. आणि पाहत राहा अमोल बोल मराठी. तुम्ही नेहमी पाहताच, तुमच्या कमेंट्स येत असतात, मला खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून.